हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर वन मोर मिनी ब्लॉग. तर आज होता वीकेंड आणि मी किराणा डब्यांमध्ये भरत होते आणि ते भरत असताना आमच्या सियाने तांदळाच्या डब्यातले तांदूळ घेतले आणि अशा प्रकारे गॅलरीत नेऊन टाकले. तर आम्हाला खरंच नाही माहिती की तिला हे कुठून माहिती झालं की आपल्या गॅलरीत पक्षी येईल आणि तो अशा प्रकारे तांदूळ खाऊन जाईल. तर खरंच ती हे जे काही शिकत आहे ना ते खूप छान आहे आणि आम्हाला वेगळं काही तिला शिकवायची गरज पडत नाहीये. तर त्या पक्षाने पहिले तांदूळ संपवले आणि ती परत माझ्याकडे आली आणि तांदूळ घेऊन तिने परत ते गॅलरीत टाकले. त्यानंतर इकडे वीकेंड असल्या कारणाने मला बनवायची होती डाळ बाटी. तर मोस्टली आम्ही वीकेंडला हाच मेन्यू बनवतो आणि मग मी हे देवाचं नैवेद्याचं ताट रेडी केलं, देवाला नैवेद्य दाखवला आणि मग आम्ही जेवण केलं. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता मी घेतली ही माझी ब्लॅक कॉफी आणि मग आम्ही निघालो आळंदीला जाण्यासाठी. तर आम्ही प्रत्येक वीकेंडला माऊलींच्या दर्शनाला जात असतो आणि सध्या आळंदीमध्ये खूप जास्त गर्दी आहे कारण की भरपूर स्कूल्सच्या ट्रिप इकडे येत आहे. त्यानंतर आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि मग मस्तपैकी निवांत घाटावरती येऊन बसलो आणि नंतर आमच्या सियाला हा आळंदीतला प्रसादाचा लाडू खूप जास्त आवडला आणि तो तिने पूर्ण फिनिश केला. तिने याआधी कधीही पहिले लाडू खाल्लेला नव्हता, पण तिला हा लाडू खूप आवडला. त्यानंतर या दोघांनी घाटावरती मस्तपैकी फेरफटका मारला आणि इकडे आमच्या सियाचं अजूनही लाडू खाणं सुरूच होतं. तर खरंच इकडे घाटावर बसून ना खूप छान आणि प्रसन्न वाटतं. त्यानंतर आम्ही आलो घरी आणि बघा ती तिच्या पप्पांना कसं जेवण भरवत होती. तर नेहमी ती तिच्या पप्पांना अशा प्रकारे जेवण भरवत असते आणि बाप लेकीचं नातं काय असतं हे आम्हाला रोज अनुभवता येतं. त्यानंतर आमच्या लेकीने बघा तिच्या भांड्यांच्या याच्यात बनवला चहा आणि त्यानंतर इकडे तिने बघा साडी घातली होती आणि तिच्या आजीसोबत गप्पा मारत होती. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.